नमस्कार, मी प्रतिभा लाडेगे. वेलकम टू सोलापूर आर्यन वर्ल्ड स्कूल. We are extremely proud that Aryan's World School is catering around 19 branches. We are extremely proud to tell you that now the academic excellence of Aryan's World School is stepping in Solapur. And yes, you can see that the way which children are playing, they are enjoying, they are engrossed, and they would love to see their bright future with us. This time I'm extremely proud to announce that we are coming in Solapur with lots of new ideas. This is just a beginning. This is just a glimpse of it. And we would like to tell you that many of you from Solapur has supported us. नमस्कार, माझं नाव गौरी यतीन जोग आणि आपण सोलापुरात आर्यन्स युनिक प्री स्कूल या नावाने एक प्री प्रायमरी चालवतो. त्याचबरोबर आता आर्यन्स वर्ल्ड स्कूलचं ॲफिलिएशन आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्या मुलांना भविष्य मिळालेलं आहे 1ली ते 12वी पर्यंत. त्यामुळे एकदा तुम्ही आर्यन्स युनिक प्री स्कूलमध्ये प्री प्रायमरी सेक्शनला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर केजीला ॲडमिशन घेतलीत तर त्यांची पुढची शाळा म्हणजे आर्यन्स वर्ल्ड स्कूल ही असणार आहे. ज्या शाळेत आता आपण किड्स कार्निवलमध्ये उभे आहोत. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा चाइल्ड सेंट्रिक अप्रोच या गोष्टी आपण बरेच वेळ ऐकतो. सध्या आपण सगळे सुजाण पालक आहोत, त्यामुळे मुलांच्या भवितव्याविषयी, मुलांच्या प्रीस्कूल विषयी आपण सजग आहोत. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बघून तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये कलर व्हेरिएशन आहे. या खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत जिथे मुलं बघण्यासाठी थांबतील, खेळतील, पण त्याचबरोबर खेळता खेळता त्यांचं शिक्षणही होईल. त्यामुळे इंटरेस्ट डेव्हलप करणं ही सगळ्यात मुख्य गोष्ट आहे. त्यांना बसतं करणं आणि त्याच्यानंतर त्यांना शिकतं करणं अशा स्टेप आहेत आपल्या. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं फाईन मोटर डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज अगदी सहज सोप्या रीतीने घडतात. आज आम्ही सोलापुरात नवीन शाळा लॉन्च केलेली आहे, आर्यन्स वर्ल्ड स्कूल जुलै सोलापूर येथे. तिथं आमचं एक आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प नावानी एक व्हेंचर आहे. त्याच्यामध्ये 7 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी आम्ही हे ऍक्टिव्हिटीज म्हणजे 176 ऍक्टिव्हिटीज आमच्याकडे आहेत. मुलांना ऑलराऊंडर बनवण्यासाठी आमचं विजन अँड मिशन की मुलं ऑलराऊंडर असले पाहिजे आणि रफ अँड टफ असले पाहिजे. तीच आमचं याच्यामध्ये प्रयत्न आहेत. सगळ्या मुलांना एक उत्तम प्लॅटफॉर्म इथे दिला जातो त्यांचे कलागुण दर्शवण्यासाठी आणि त्यातनं मग पुढे जाऊन मुलं अशी अनेक बक्षिसं मिळवतात. आणि आता आमची अनेक पास आउट झालेली मुलं सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये तुम्हाला बघायला मिळत असतील. तर त्यामुळे असं मुलं घडवण्याचं काम आणि त्यांच्यातल्या कलागुणांना जोपासण्याचं काम आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये होत असतं. तर त्याच्यासाठी आम्ही खूप खुश आहोत. तर हा एक आपला किड्स कार्निवलचा भाग होता.
Aryans World School is having 15 branches in all over Maharashtra and Karnataka, and now this is in Solapur. This is our 16th branch. Aryans World School is best in academics as well as in cost holistic. So once again in Aryans World School, we want you all to join us. हे सगळं फक्त मुलांच्या भावविश्वात मुलांनी रमावं म्हणून केलेलं आहे. आर्यन्स वर्ल्ड स्कूल पुण्याची एक प्रतिथयश स्कूल आहे. कृतीमधनं शिक्षण त्यांना मिळावं यासाठी आम्ही सोलापूरमध्ये ही शाळा आणलेली आहे. याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मुलांचा सहभाग असणं, प्रत्येक कृतीमध्ये मुलं इथे दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आर्यन्स त्यालाच जास्त महत्त्व देतं. आणि मी बघितलं इथे हजारो पालक, हजारो मुलं इथे येऊन गेली, पण ज्या प्रकारे त्या मुलांच्या डोळ्यामधलं एक जो मिश्किल तेज मला जे दिसत होतं, ज्या वेळेला ते छोटी छोटी भांडी किंवा छोट्या छोट्या बाहुल्या हातात घेत होते, खरंच हे किती सुंदर आहे. आपण चाकोरी बंद शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना का अडकवण्याचा प्रयत्न करतोय? मुलं ही बागडली पाहिजे, ती फुलपाखरासारखी असतात. त्यांच्यासाठी खेळ हा किती महत्त्वाचा आहे. आपण कुठेतरी वेस्टर्न कल्चरला अडॅप्ट करून मुलांना खूप वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ओढतो. त्यांना त्यांच्या भावविश्वामध्ये राहू द्या, त्यांना खेळू द्या. प्ले इज एज्युकेशन आपण असं का म्हणतो? कारण त्यांनी खेळलं नाही तर त्यांना तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळणार नाही. तर आर्यन्स वर्ल्ड स्कूल एक छोटासा प्रयत्न करत आहे मुलांसाठी आणि पालकांसाठी, का तर आपलं पुढचं भवितव्य, भारताचं भवितव्य चांगलं व्हावं, हा एक छोटासा प्रयत्न. थँक्यू सो मच. आम्ही सगळ्यांना थँक्यू इथे म्हणते सोलापूरकरांना, की आज आम्हाला 2 दिवसात खूप सुंदर प्रतिसाद इथे मिळाला. थँक्यू सो मच.